नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे झटपट इन्फो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आज आपण गाय गोठा अनुदान या योजनेबाबत संपूर्ण माहिती घेणार आहोत। या योजनेमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांकरता गोठा बांधण्याकरता 3 लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते। तर ही योजना नक्की काय आहे, किती अनुदान तुम्हाला मिळणार आहे, तुमच्याकडे किती जनावरे असेल तर किती अनुदान तुम्हाला मिळू शकते, त्याचबरोबर ही जी योजना आहे त्याकरता कोण पात्र राहणार आहेत, या योजनेकरता काय काय कागदपत्रे लागणार आहे, सोबतच अर्ज कुठे करायचा, अर्ज कसा मिळवायचा, संपूर्ण माहिती जी आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच प्रकारच्या नवनवीन योजना व माहिती मी तुमच्या समोर घेऊन येत राहतो। चला तर मित्रांनो, सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। ग्रामीण भागात जास्तीत जास्त पशुपालन व्यवसाय केला जातो, पण जनावरांना राहण्यासाठी व्यवस्थित जागा राहत नाही, त्यामुळे त्यांना काही वेळा इजा पोहोचण्याची शक्यता जास्त असते। पशूंना इजा पोहोचू नये आणि त्यांचे आरोग्य व्यवस्थित राहावे हाच विचार करून राज्य सरकारने 2024 मध्ये गाय गोठा अनुदान ही योजना सुरू केलेली आहे। ही महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना असून यातून शेतकऱ्यांना त्यांच्या गाई म्हशीकरता गोठा बांधण्याकरता आर्थिक सहाय्य दिले जाते। या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या पशुधनासाठी आधुनिक व पक्के गोठे बांधण्याकरता मदत मिळते। तर नक्की ही योजना काय आहे? गाय गोठा अनुदान योजना ही राज्य सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। या योजनेच्या माध्यमातून गोठा बांधण्याकरता आणि त्याचबरोबर पशुपालन व्यवस्थित व स्वच्छ ठेवण्याकरता आर्थिक मदत सरकारकडून केली जाते। ही मदत शेतकऱ्यांना अनुदान म्हणून पैशांच्या रूपात केली जाते, म्हणजेच गोठा बांधण्याकरता जो लागणारा खर्च आहे त्याचा काही भाग शासनाकडून अनुदान स्वरूपात सरकारकडून पशुपालकांना दिला जातो। तर या योजनेचं नक्की उद्देश काय आहे, तर जनावरांचे व्यवस्थित पालनपोषण करणे, शेतकऱ्यांना विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे, त्याचबरोबर उत्तम दूध उत्पादनाला चालना देणे, तर हे या योजनेचे उद्दिष्ट आहे। गाय गोठा अनुदान या योजनेचे काय फायदे आहे? 77,000 पासून तर 3 लाखांपर्यंत अनुदान या योजनेमध्ये उपलब्ध आहे। गोठ्यांचे बांधकाम अधिक व्यवस्थित आणि आधुनिक पद्धतीने या योजनेमध्ये करता येते। शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट अनुदान जमा होते। अर्जाची प्रक्रिया सोपी आणि सुलभ आहे। गोठ्यासाठी लागणाऱ्या सर्व सुविधांचा आर्थिक सहाय्य या योजनेमध्ये शेतकऱ्यांना किंवा पशुपालकांना दिला जातो। तर अनुदानाची रक्कम कशी ठरते? जर तुमच्याकडे 2 ते 6 जनावरे असेल तर त्याकरता तुम्हाला 77,000 रुपयांपर्यंत अनुदान मिळते। तुमच्याकडे 6 ते 12 जनावरांकरता जर गोठा बांधायचा असेल तर तुम्हाला 1,54,000 अनुदान मिळते आणि तुमच्याकडे 12 ते 18 जनावरांकरता 2,31,000 अनुदान या योजनेमध्ये दिले जाते आणि जर तुमच्याकडे 18 पेक्षा जास्त जनावरे असेल तर त्याकरता 3 लाखांपर्यंत अनुदान तुम्हाला या योजनेकरता दिले जाते। तर आहे मित्रांनो की या योजनेकरता कोण अप्लाय करू शकतं आणि या योजनेची पात्रता काय आहे? तर अर्जदार हा महाराष्ट्राचा असावा। अर्जदाराकडे किमान 2 जनावरे असावी। अर्जदाराने शासकीय अटी आणि शर्ती पूर्ण केल्या पाहिजे। अर्ज करण्यासाठी आवश्यक काही कागदपत्रे आहेत, ती म्हणजे शेतकऱ्यांचा 7/12 आणि 8 उतारा, शेतकऱ्यांचे आधार कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स, शेतकऱ्यांचा पासपोर्ट साईज फोटो, ज्या ठिकाणी तुम्ही गोठा बांधणार आहे त्या जागेचा फोटो, जनावरांचा फोटो आणि ग्रामपंचायतचा ठराव। त्यानंतर तुम्हाला इथे आता अर्ज करायचा आहे। तर तो अर्ज कुठे व कसा करायचा? जो अर्ज करायचा आहे त्याची PDF मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध करून दिलेली आहे। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन तुम्ही ते PDF डाउनलोड करू शकता। तर आता अर्ज कुठे करायचा? तर या योजनेकरता आता अर्ज कुठे व कसा करायचा? अर्ज हा तुम्हाला ग्रामपंचायत ऑफिस मध्ये देखील करता येतो। तुम्ही तुमच्या ग्रामसेवकाला या योजनेबाबत सविस्तर माहिती विचारू शकता आणि त्यांच्याकडे देखील हा अर्ज सादर करू शकता। जर त्यांच्याकडे उपलब्ध माहिती नसेल तर तुम्ही तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समिती ऑफिस मध्ये याची सविस्तर माहिती घेऊ शकता आणि पंचायत समिती ऑफिस मध्ये देखील हा जो अर्ज आहे तो करू शकता। तर ही होती महत्त्वाची माहिती गाय गोठा अनुदानाकरता। तुम्हाला जो अर्ज इथे लागणार आहे तो तुम्हाला
या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची मी लिंक दिलेली आहे, त्यावरती डाउनलोड करून तो तुम्ही अर्ज डाउनलोड करू शकता। त्याची प्रिंटआउट घेऊन तो अर्ज सविस्तररित्या भरायचा आहे आणि तुम्हाला जे मी कागदपत्रे सांगितलेले आहे व्हिडिओमध्ये ते संपूर्ण कागदपत्रे जोडून अर्ज सादर करायचा आहे। तर ही होती महत्त्वाची माहिती जे की जनावरांचं पालनपोषण करतात त्यांच्याकरता। तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आणि योजना आपल्या चॅनलवरती येत राहतात। अजून देखील सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून कोणाला तरी या योजनेची माहिती मिळेल। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। चला भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।